यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन प्रकरण घेऊन तुमच्या समोर आलो आहे. अतिशय महत्त्वाचं हे प्रकरण आहे मार्काच्या दृष्टीनं. अल्डिहाइड्स अँड केटोन्स यामध्येच कार्बोक्झिलिक ॲसिड पण आहे. संपूर्ण प्रकरणमध्ये 3 पार्ट आहेत: अल्डिहाइड, केटोन आणि कार्बोक्झिलिक ॲसिड. तर अल्डिहाइड केटोनचा अभ्यास आपण सोबत करतो आहोत आणि कार्बोक्झिलिक ॲसिड मात्र आपण स्वतंत्र पाहणार आहोत. हे सगळं झाल्यानंतर ठीक आहे. तर अल्डिहाइड आणि केटोन 11वी मध्ये आपण डेफिनेशन घेतल्या होत्या. साधारणतः त्याच डेफिनेशन्स आहेत. थोडक्यात रिवाइज करू आपण त्या. काही एक्झाम्पल्स घेऊया आणि मग प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीजकडे आपण जाऊया. प्रकरणामध्ये रिॲक्शन्स जास्त आहेत, पण जर आपण सिरियली पाठ केल्या, लक्षात ठेवल्या तर मात्र हे सोपं आहे. ठीक आहे. आता अल्डिहाइड्स अँड केटोन्स बोथ आर कलेक्टिवली कॉल्ड एज ए कार्बोनिल कंपाउंड. Both are collectively called as a carbonyl compound because they contain a carbonyl group in it. दोघांमध्येही कार्बोनिल ग्रुप आहे, म्हणून यांना एकत्रितपणे कार्बोनिल कंपाउंड्स असंही म्हणतात. स्पेशली अल्डिहाइड मध्ये CHO फंक्शनल ग्रुप आहे, याला फॉर्मिल ग्रुप किंवा अल्डिहाइड ग्रुप म्हटलं तरी चालेल. फॉर्मिल ग्रुप किंवा अल्डिहाइड ग्रुप. तर केटोनिक ग्रुपमध्ये किंवा केटोनमध्ये हा C डबल बॉन्ड असतो, इथे हायड्रोजन नाही राहत. मग आता अल्डिहाइडची हीच व्याख्या करूया आपण. द ऑर्गॅनिक कंपाउंड इन विच द फंक्शनल ग्रुप इज CHO ग्रुप, दॅट इज अल्डिहाइड ग्रुप और फॉर्मिल ग्रुप कॉल्ड एज ए अल्डिहाइड अँड इट्स जनरल रिप्रेझेंटेशन इज RCHO. असंही लिहू शकता तुम्ही, असंही लिहू शकता. फंक्शनल ग्रुपला अल्डिहाइडचं जनरल रिप्रेझेंटेशन RCHO, while the general representation of ketone is R dash C double bond O, where R and R dash may be same or different alkyl or aryl group. इथे पण अल्किल ग्रुपही असू शकतो, अरायल ग्रुप पण असू शकतो. ठीक आहे. and the general molecular formula of aldehyde and ketone is same, that is CnH2nO. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे. कोणता? कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो CnH2nO मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे, पण फंक्शनल ग्रुप मध्ये मात्र दोघांच्या फरक आहे. मग अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? फंक्शनल आयसोमर्स. The compounds having same molecular formula but they have different functional group called as a functional isomers. जसं अल्कोहोल आणि इथर हे फंक्शनल आयसोमर्स आहेत, तसेच अल्डिहाइड आणि केटोन हे देखील फंक्शनल आयसोमर्स झाले. मग अल्डिहाइड द ऑर्गॅनिक कंपाउंड इन विच द फंक्शनल ग्रुप इज CHO ग्रुप, फॉर्मिल ग्रुप, जनरल रिप्रेझेंटेशन RCHO कॉल्ड एज ए अल्डिहाइड. आणि केटोन्स म्हणजे काय? मग द ऑर्गॅनिक कंपाउंड इन विच द फंक्शनल ग्रुप इज कार्बोनिल ग्रुप, केटोनिक ग्रुप, that is C double bond O group, and here this carbon atom is attached to the two same or different alkyl or aryl group called as a ketone. Both have general molecular formula CnH2nO and they are functional isomers of each other. Moreover, आपण अल्कोहोल प्रकरण जेव्हा घेतलं होतं तेव्हा सांगितलं होतं की अल्डिहाइड these are the first oxidized product of primary alcohol and ketones these are the first oxidized product of secondary alcohol. अशा स्वरूपाच्या व्याख्या पण आपण त्याच्या केलेल्या आहेत. हे पुन्हा आता प्रिपरेशन मध्ये आल्यावर मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. मग आता आपण अल्डिहाइडचे काही एक्झाम्पल घेऊया. त्याला कॉमन नेम सिस्टीम नुसार नाव देऊ आणि त्याला IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार पण नाव देऊ. तसंच केटोनचं पण पाहूया आपण. ठीक आहे. मग आता अगोदर अल्डिहाइड आणि त्याचे एक्झाम्पलचा विचार करूया.
कॉमन नेम आणि IUPAC दोन्ही बघायचे आहेत आपल्याला. चालेल. आता आपण अल्डिहाइड म्हणजे कोण, RCHO जनरल रिप्रेझेंटेशन. आता पहिलं एक्झाम्पल घेतो मी, HCHO घेतलेले आहेत आपण 11वी. काय नाव दिलं होतं आपण याला, फॉर्मॅल्डिहाइड. लिहू मग, कॉमन नेम फॉर्मॅल्डिहाइड, कॉमन नेम आणि नंतर IUPAC. कॉमन नेम सिस्टीम नुसार हा पहिला मेंबर झाला अल्डिहाइडचा. CHO फंक्शनल ग्रुप फॉर्म्युला आहे, HCHO फॉर्मॅल्डिहाइड म्हणायचं याला. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल, R ची किंमत मी इथे CH3 टाकली. CH3CHO याला म्हणतो आपण ऍसिटाल्डिहाइड. काय नाव याचं, ऍसिटाल्डिहाइड. त्यानंतर आणखी पुढचा RCHO आहे, R च्या किमती बदलत चालतो मी. CH3 पुढे इथिल ग्रुप टाकला मी, CHO असं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आता हे सेम आहे, हे स्ट्रक्चर झालं, हे डायरेक्ट रिप्रेझेंटेशन झालं त्याचं. प्रोपिओना अल्डिहाइड, प्रोपिओना अल्डिहाइड 4 कार्बन ऍटम असेल तर आता 1, हे 2, हे 3 आणि हे 4 याला ब्युट्रा अल्डिहाइड म्हणायचं. ब्युट्रा अल्डिहाइड अँड सो ऑन. हे सगळे ॲलिफॅटिक झाले. आता CH3 आता मी इथे हा असा टाकला ब्रँचड चेन मध्ये, याला आयसोब्युट्रा अल्डिहाइड म्हणू आपण. 4 कार्बन ऍटम आहेत इथे, आयसोब्युट्रा अल्डिहाइड. आयसोब्युट्रा अल्डिहाइड. आता हे एवढे एक्झाम्पल पुरे आहेत आपल्याला. याच्या व्यतिरिक्त काही जर प्रिपरेशन प्रॉपर्टीज मध्ये आले तर मी त्याचं नाव तुम्हाला सांगेल. आता याच्यासाठी काय आहे ऍक्च्युअली की हे कोणत्या ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आहेत म्हणा, किंवा जे ऍसिड्स आहेत, फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, प्रोपिओनिक ऍसिड, ब्युट्रिक ऍसिड, तर त्याच्या याचं ऑक्सिडेशन होऊन ते तयार होतात. थोडक्यात असे काहीशे हे नावं आलेले आहेत. बेटर वे आपण असेच लक्षात ठेवूया. फॉर्मॅल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड, प्रोपिओना अल्डिहाइड, ब्युट्रा अल्डिहाइड, हे आयसोब्युट्रा अल्डिहाइड. तर हे झाले कॉमन नेम सिस्टीम नुसार या अल्डिहाइडचे नाव. त्यानंतर IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार एकच नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जास्तीचा, बाकी सगळे जुनेच नियम आहेत. बरोबर आहे. मग आता काय लिहायचं आहे आपल्याला पहा. अल्डिहाइडला जेव्हा आपण IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार नाव देतो तेव्हा अल्केनच्या नावामधून शेवटचा ई काढून टाकायचा आणि तिथे AL लिहायचं. पुन्हा पहा काय काढून टाकायचं तुम्हाला, अल्केनच्या नावामधून ई आणि काय लिहायचं तिथे AL. म्हणजे थोडक्यात अल्केन ALKANE आहे. मग अल्केनच्या नावामधून शेवटचा ई मी काढला आणि तिथे AL लिहिलं, अल्कॅनल. काय उच्चार करतो मी आता याचा, अल्कॅनल. इट मीन्स दॅट अकॉर्डिंग टू द IUPAC नेमिंग सिस्टीम अल्डिहाइड्स आर कॉल्ड एज ए अल्कॅनल. अल्डिहाइडला IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार काय म्हटलं जातं, अल्कॅनल. कसं नाव तयार केलं मी, अल्केनच्या नावामधून शेवटचा ई काढून टाकला आणि तिथे AL लिहिलं. आणि हे अल्केन कोण असतो, तो लॉंगेस्ट कार्बन चेन, कंटिन्युअस चेन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप वगैरे, ते सगळे जुनेच नियम आहेत. मग आता हे नियम वापरून आपण या अल्डिहाइडला नाव देऊया, म्हणजे तुम्हाला IUPAC नाव याचं काय होईल ते सांगता येईल. पहा आता एकच कार्बन ऍटम आहे इथे, बरोबर आहे. मग एक कार्बन ऍटम असलेला अल्केन कोणता आपला, METHANE, मिथेन. मग ई काढून टाकतो आणि तिथे लिहितो मी AL. झालं नाव तयार त्याचं. काय, मिथॅनल, METHANAL, मिथॅनल. त्यानंतर हे 2 कार्बन ऍटम आहेत म्हणजे काय, इथेन, ETHANE आणि E इज रिप्लेस बाय AL, इथॅनल. 1, 2, 3 कार्बन ऍटम आहेत, प्रोपेन,
PROPANE इज रिप्लेस बाय AL म्हणजे काय झालं प्रोपॅनल. ठीक आहे. 1 2 3 4 फंक्शनल ग्रुप इथूनच सुरुवात होतो कारण एक चेन संपलेली असते. नेहमी हा अल्डिहाइड ग्रुप जो असतो तो पहिल्याच कार्बन ॲटम वर येतो आहे. त्याला 1 म्हणायची इथे तरी गरज आपल्याला पडणार नाही. मग 1 2 3 4 ब्युटेन BUTANE इज रिप्लेस बाय AL मग काय म्हणायचं ब्युटॅनल. आता याला पहा हे ब्रँचड चेन आलं. लॉंग चेन 1 2 आणि 3 ही साइड ब्रँच आहे. हा कोणता ग्रुप आहे मिथिल. मग दुसऱ्या कार्बन ॲटम वर मिथिल ग्रुप आला. हा नसता तर हे अल्डिहाइड कोणतं प्रोपिओना अल्डिहाइड म्हणजे काय नाव होईल त्याचं प्रोपॅनल. पण दुसऱ्यावर कोण आला मिथिल ग्रुप म्हणून पहा 1 2 3 प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह PROPANE इज रिप्लेस बाय AL हा प्रोपॅनल. दुसऱ्यावर कोणता ग्रुप आला मिथिल ग्रुप म्हणून याचं नाव झालं 2 मिथिल प्रोपॅनल. पुन्हा CH3 ग्रुप जर टाकला इथे तर मग काय होईल 2 डायमिथिल प्रोपॅनल. बरोबर आहे 2 डायमिथिल प्रोपॅनल असे नाव देता येतील पण एवढं समोर जायची गरज नाही. मग आता पहा बरं ॲलिफॅटिक अल्डिहाइडला मी IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार कॉमन नेम सिस्टीम नुसार नावं दिले. फॉर्मॅल्डिहाइड ॲसिटाल्डिहाइड प्रोपिओना अल्डिहाइड ब्युट्रा अल्डिहाइड हे आयसोब्युट्रा अल्डिहाइड किंवा मग याला आणखी अल्फा मिथिल प्रोपिओना अल्डिहाइड असंही म्हणतात. नंबरिंग अल्फा मिथिल प्रोपिओना अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपला लागून आलेला कार्बन म्हणजे अल्फा. मग अल्फा का मिथिल प्रोपिओना अल्डिहाइड बेटर वे आयसोब्युट्रा अल्डिहाइड हे कॉमन झालं. IUPAC नियमानुसार काय आलं 2 मिथिल प्रोपॅनल. एवढे एक्झाम्पल पण आपल्याला पुरे आहे. याच्यामध्ये विनाकारण वेळ वाया घालवत बसायचा नाही. काहीतरी मोठे मोठे चाललेच आपले भरपूर नावच देणं चालले 2 महिने ते नको आहे. ते आपल्याला अपेक्षित नाही. आणि जर विचारलं तर यापैकीच एखादं नाव तुम्हाला IUPAC विचारतील. विनाकारण काहीतरी पेज भरून दिलेलं आहे चाललंय नंबरिंग देणं असं अपेक्षित नाहीये तुम्हाला बोर्डामध्ये. मग आता आपण हे झाले ॲलिफॅटिक अल्डिहाइडचे एक्झाम्पल्स. आता आपण काही ॲरोमॅटिक एक्झाम्पल पाहूया ॲरोमॅटिक अल्डिहाइडचे. ठीक आहे. अल्डिहाइड ग्रुप आहे फक्त ॲरोमॅटिक म्हणजे ती बेंझिन रिंग वगैरे येईल तिथे. आता तिथे पहा एकच एक्झाम्पल टाकल्या त्यात सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी बेंझिन रिंगला डायरेक्टली CHO ग्रुप मी जोडून देतो आणि हा जो मेंबर तयार होईल आता याचं नाव आहे बेन्झा अल्डिहाइड. याचं काम मात्र पूर्ण प्रकरणात पडणार आहे. बघा ॲरोमॅटिक अल्डिहाइड ही बेंझिन रिंग ठीक आहे आणि आता हा CHO ग्रुप बरोबर आहे याला म्हणायचं बेन्झा अल्डिहाइड. हा C6H5 आणि समोर कोण आलं CHO. काय नाव दिलं मी याला बेन्झा अल्डिहाइड. याला IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार देखील बेन्झा अल्डिहाइडच म्हटलं जातं. कॉमन नेम सिस्टीम नुसार देखील हा बेन्झा अल्डिहाइडच आहे. ठीक आहे. पण काही ठिकाणी याला आणखी असंही नाव देतात बेन्झिन कार्बा अल्डिहाइड. काय म्हटलं जातं बेन्झिन कार्बा अल्डिहाइड. हे IUPAC मध्ये चालतं. बेन्झिन कार्बा अल्डिहाइड म्हटलं तरी चालेल किंवा बेस्ट वे काय नाव आहे याचं आता बेन्झा अल्डिहाइड. मी याला आता बेन्झा अल्डिहाइड म्हणूनच याचं नाव नेहमी तुम्हाला सांगणार. काय फॉर्म्युला झाला C6H5CHO बेन्झा अल्डिहाइड किंवा दुसरं नाव बेन्झिन कार्बा अल्डिहाइड. त्यानंतर हे ॲरोमॅटिक अल्डिहाइड झाले बरोबर. त्यानंतर काही सबस्टिट्यूटेड अल्डिहाइड असतात. सबस्टिट्यूटेड याच्या व्यतिरिक्त दुसरा एखादा ग्रुप आला तर तेही ॲरोमॅटिक अल्डिहाइड मध्येच येतील. त्यात अतिशय महत्वाचं एक्झाम्पल ज्याचं काम आपल्याला पडतं बऱ्याच वेळेला याला कॉमन नेम सिस्टीम नुसार सॅलिसिला अल्डिहाइड म्हणण्यात येतं. काय सॅलिसिला अल्डिहाइड हे याचं कॉमन नेम आहे. आता IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार हे जर बेन्झाल्डिहाइड आहे हा पहिला फंक्शनल ग्रुप म्हणजे हा पहिला कार्बन ॲटम हा दुसरा
दुसऱ्यावर हायड्रॉक्झी ग्रुप आला म्हणून याला म्हटलं जातं 2 हायड्रॉक्झी बेन्झाल्डिहाइड. बेस्ट वे बेन्झाल्डिहाइड किंवा 2 हायड्रॉक्झी बेन्झीन कार्बाल्डिहाइड. हे चालेल, हे चालेल, पण बेटर वे हेच नाव तुम्ही लक्षात ठेवा. 2 हायड्रॉक्झी बेन्झाल्डिहाइड किंवा 2 हायड्रॉक्झी बेन्झीन कार्बाल्डिहाइड किंवा कार्बो शब्द येतो इथे, कार्बो अल्डिहाइड. तुमच्या लक्षात आलं आता हे पण इथे नायट्रो ग्रुप येऊ शकतो, इथे CH3 ग्रुप टोल्युन्सचा तो येऊ शकतो, मग ते सबस्टिट्यूटेड झाले. मग आता याला तुम्ही ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणू शकता. त्यातल्या त्यात हा मेंबर अतिशय महत्वाचा ज्याच्या प्रिपरेशनचा विचार आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. हे येत असतं सॅलिसिल अल्डिहाइड. 2 एक्झाम्पल करत तर पुरे आहेत, किंवा आणखी लागलं तर मी याला आणखी एक CHO ग्रुप जोडून देतो. याला थॅला अल्डिहाइड म्हणतात, PTHA थॅला अल्डिहाइड. किंवा मग बेन्झीन 1,2 डाय कार्बो अल्डिहाइड असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. बेन्झीन 1,2 डाय कार्बा अल्डिहाइड, बेन्झीन 1,2 डाय कार्बो अल्डिहाइड असंही तुम्ही त्याला नाव देऊ शकता. किंवा थॅला अल्डिहाइड याचंही काही फारसं काम आपल्याला पडणार नाही. मग अल्डिहाइड म्हणजे काय आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आपण आता पाहिले. काही अडचण? CHO फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड मध्ये असतो, यालाच फॉर्मिल ग्रुप असंही म्हणण्यात येतं. ॲलिफॅटिक अल्डिहाइडचे काही एक्झाम्पल फॉर्मॅल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड, प्रोपिओना अल्डिहाइड हेच महत्वाचे. आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड मध्ये बेन्झाल्डिहाइड अतिशय महत्वाचं. ठीक आहे, हा झाला इंट्रोडक्शनचा भाग अल्डिहाइडचा. आता केटोन्स म्हणजे काय पाहूया आपण. केटोन्स काय? केटोन द ऑर्गॅनिक कंपाउंड इन विच द फंक्शनल ग्रुप इज carbonyl group, that is C double bond O group, also called as a ketonic group. And here the carbon atom is connected or attached to the 2 same or different alkyl or aryl group called as a ketone. मग आता आपण काही एक्झाम्पल पाहूया. त्याला कॉमन नेम सिस्टीम नुसार नाव देऊ आणि त्याला IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार पण नाव देऊ. अल्डिहाइडला काय म्हटलं आपण? अल्कॅनल. लिहू मग इथे IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार ALKANE is replaced by AL, alkanals. अल्कॅनल्स. आता केटोन कडे चाललोय आपण. मग आता केटोनचा पहिला मेंबर कसा तयार होतो पहा. जनरल रिप्रेझेंटेशन काय म्हटलं होतं? R डॅश C डबल बॉन्ड O. हे कोण आहे? केटोन. बरोबर आहे, केटोन्स. अनेक वचन लिहितो. आता एक्झाम्पल पहा, मी दोन्ही ठिकाणी इथे मिथिल ग्रुप जोडून देतो आपल्या कार्बोनिल ग्रुपला. हा झाला आपला पहिला मेंबर. याला 2 मिथिल ग्रुप आले म्हणून याचं कॉमन नेम सिस्टीम नुसार नाव झालं डाय मिथिल केटोन किंवा यालाच ॲसिटोनही म्हणण्यात येतं. ॲसिटोन किंवा डायमिथिल केटोन हा झाला पहिला मेंबर आपला. इथे हायड्रोजन टाकला तर CH3CHO ॲसिटाल्डिहाइड येईल. बरोबर आहे, म्हणून पहिला केटोनचा मेंबर हाच आहे ज्यात कमीत कमी किती कार्बन ॲटम येतात? 3. बरोबर, इथून खाली मेंबर नाही, हाच पहिला मेंबर आहे. आता मी काय करतो, एका बाजूला इथिल ग्रुप टाकतो, हा C2H5. त्यानंतर हा आता C डबल बॉन्ड O आणि हा CH3 डबल बॉन्ड O. इकडे लिहा, वर लिहा, खाली लिहा, काही फरक पडत नाही. कार्बनची व्हॅलन्सी 4 दिसली पाहिजे, 3-5 दिसायला नको. ठीक आहे, 4 व्हॅलन्सी. आता हे C डबल बॉन्ड O आहे म्हणजे केटोन आहे. या बाजूला मिथिल ग्रुप दिसतो, या बाजूला हा इथिल ग्रुप आहे. मग अशा वेळेला याचं नाव अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायचे आपण अल्किल ग्रुपला नाव देण्यासाठी. म्हणजे काय होईल याचं नाव? अगोदर इथिल ग्रुप येतो ई, म्हणून इथिल मिथिल, शेवटी कोण आहे हा? केटोन. इथिल मिथिल केटोन हे झालं त्याचं कॉमन नेम सिस्टीम नुसार नाव. समजा दोन्ही बाजूला मी जर आता
CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा इथिल ग्रुप, हा इथिल ग्रुप. अशा वेळेला याला काय म्हणेल मी? डाय इथिल केटोन. डाय इथिल केटोन. बरोबर आहे. त्यानंतर समजा मी एका बाजूला टाकला आता CH3 CH2, त्यानंतर हा CH2, हा C डबल बॉन्ड O आणि हा CH3 MnOP मिथिल आणि हा प्रोपिल ग्रुप आहे, पण N प्रोपिल म्हणू आपण याला. M अगोदर येतो म्हणून काय मग? मिथिल N प्रोपिल केटोन. इथिल N प्रोपिल, मिथिल N प्रोपिल केटोन. तर हे असे केटोन, अर्थात एक किंवा दोन एक्झाम्पल पुरे असतात आपल्याला कंपाऊंड समजून घेण्यासाठी प्रिपरेशन प्रॉपर्टीज मध्ये. मग आता पहा बरं, केटोन हे ॲलिफॅटिक आहेत. अजून मी यात बेंझिन रिंग आणलेली नाही, ॲलिफॅटिकच आहेत हे. बरोबर आहे. मग कसे ओळखायचे केटोन? कोणता फंक्शनल ग्रुप दिसून येतो? C डबल बॉन्ड O. हे बघा इथे. आता बऱ्याच वेळेला तुम्हाला हे असंच लिहितील, NaCO असं लिहून देतील सरळ, हा CO. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इथे जरी CO असेल तर हा C डबल बॉन्ड O आहे. ठीक आहे. मग असंही लिहिलं तरी चालेल, हे तुम्हाला आता असंच लिहून देतील शॉर्टकट ते. ठीक आहे. आता जाऊया आपण IUPAC नेमिंग सिस्टीम कडे. हे तर कॉमन नेम झाले. अल्किल ग्रुप नुसार सारखे आले तर डाय प्रिफिक्स लावा. डायमिथिल केटोन, डायइथिल केटोन, डायप्रोपिल केटोन. वेगवेगळे ग्रुप आले तर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायचे आपल्याला. ते म्हणजे इथिल मिथिल, मिथिल प्रोपिल, इथिल प्रोपिल अशा पद्धतीनं. ठीक आहे. आता IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार बघायला काय म्हटलं जातं हे मिटवतो मी आता. चालेल. IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार केटोनला जर नाव द्यायचं असेल तर अल्केनच्या नावामधून शेवटचा ई काढून टाकायचा आणि तिथे लिहायचा ONE. काय? हा केटोन आहे, मग ALKANE ई काढून टाकायचं आहे तुम्हाला आणि तिथे लिहायचं ONE अल्कॅनोन. काय उच्चार झाला? अल्कॅनोन. हे जसं अल्कॅनल, अल्कोहोलला काय म्हटलं होतं तुम्ही? अल्कोहोलला इज रिप्लेस बाय OL म्हणजे काय? अल्कॅनॉल. हे अल्कॅनल आणि हे अल्कॅनोन. आणि अल्किल हलाइडला हॅलो अल्केन. पहा जेवढी प्रकरणं झाले. अल्कोहोलला काय म्हटलं होतं? अल्कॅनॉल. अल्डिहाइडला अल्कॅनल. केटोनला अल्कॅनोन. आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हला काय म्हटलं होतं आपण? हॅलो अल्केन. हे IUPAC एक एक शब्द जरी लक्षात राहिला तर नाव देणं सोपं असतं. मग पहा आता नियम आपण वापरूया. 1 2 3 3 कार्बन ॲटमची चेन म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह? प्रोपेन. इज रिप्लेस बाय ONE. हा झाला प्रोपॅनोन. आता इथे 4 आहे. 1 2 3 4. बरोबर आहे की नाही? मग आता हा ब्युटेन झाला. BUTANE. BUTANE इज रिप्लेस बाय ONE. आणि काय करायचं आता पहा नवीन नियम की जिथे हा C डबल बॉन्ड O दिसतोय तो जो नंबर आहे कार्बनचा तो इथे लिहा म्हणजे कन्फ्युजन नाही. हा 2 इकडे समोर लिहायचाही प्रघात असतो. काही जण अजूनही तसं लिहितात 2 ब्युटॅनोन किंवा ब्युटेन ई काढून टाकला आणि 2 ONE. हा 2 काय दाखवतो? दुसऱ्या कार्बन ॲटमवर. ONE म्हणजे केटोन. थोडक्यात केटोनिक ग्रुप दुसऱ्या कार्बन ॲटमवर आहे. मग आता पहावर याला नाव द्या. देऊन पहा, देता येईल तुम्हाला. लॉंगेस्ट चेन 1 2 3 1 2 3. इकडनं गेले तरी तिसऱ्या कार्बन ॲटमवर हा कार्बोनिल ग्रुप मिळतो. अशा वेळेला कोणत्याही बाजूनी नंबरिंग द्या तुम्ही. 4 5. तिसऱ्यावर आला हा नाही का? 5 कार्बन ॲटम म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह? पेंटेन. आता ई काढून टाकायचा, ONE लिहायचा आणि तिसऱ्यावर C डबल बॉन्ड O आहे म्हणून याचं नाव झालं पेंटेन 3ONE. बरोबर आहे. याला काय म्हणाल? 1 2 3 4 5. 5 कार्बन ॲटमची चेन आहे. इकडनं नंबर दिला तर 1 2 3 चौथ्यावर डबल बॉन्ड 1 2 मिनिमम नंबर आला पाहिजेत. मग हे झालं करेक्ट नंबरिंग आपलं. दुसऱ्यावर कार्बोनिल ग्रुप आला. 5 कार्बन ॲटमची लॉंग चेन आहे. हा झाला पेंटेन. ई काढून टाकला मी आणि आता इथे मला 2ONE लिहावं लागेल. बरोबर आहे. मग प्रोपॅनोन, ब्युटॅनोन, पेंटॅनोन, हेक्झॅनोन अशा पद्धतीने याला नावं
आपण देणार आणि हा जो नंबर आहे हा त्या कार्बोनिल ग्रुपचा नंबर असतो. ठीक आहे, हा इथे लिहा किंवा अगोदर 2 पेंटॅनोन म्हटलं तरी बिघडत नाही. 2 ब्युटॅनोन म्हणा, हे 3 पेंटॅनोन, हे 2 पेंटॅनोन असं. आता अशा नियमानुसार तुम्ही कोणालाही नाव देऊ शकता, पण आपल्याला तेवढ्याची गरज नाही. आले एवढं करून काही एक्झाम्पल तर मी त्याला वेळेवर नाव देईल. आता जाऊया आपण ॲरोमॅटिक केटोनकडे, जिथे हा अल्किल ग्रुपच्या ऐवजी आपल्याला तिथे बेंझिन रिंग जोडलेल्या दिसतील. दोनच एक्झाम्पल त्यातले महत्वाचे आहेत, एक ॲसिटोफिनॉन आणि दुसरा बेन्झोफिनॉन. ठीक आहे, हे दोन एक्झाम्पलच फक्त तुम्हाला ॲरोमॅटिक मध्ये लक्षात घ्यायचे आहे. बघा, पहिलं एक्झाम्पल, हे बेंझिन रिंग घेतो मी एका बाजूला, ही बेंझिन रिंग, हा सी डबल बॉन्ड ओ आणि इकडे टाकतो मिथिल ग्रुप, MnOP, मिथिल फिनिल केटोन. बरोबर आहे, मिथिल फिनिल केटोन. याला ॲसिटोफिनॉन. IUPAC नेमिंग सिस्टीम नुसार हे एकच नाव लक्षात ठेवायचं, काय, ॲसिटोफिनॉन. आणि दुसरे एक एक्झाम्पल अतिशय महत्वाचं, समजा हे दोनच एक्झाम्पल तुम्हाला ॲरोमॅटिक केटोन मध्ये लक्षात घ्यायचे आहेत. अल्टरनेट डबल बॉन्ड, डायफिनिल केटोन. हा जसा मिथिल फिनिल केटोन तसा हा डायफिनिल केटोन. डायफिनिल केटोन आणि याचं नाव आहे बेन्झोफिनॉन. बेन्झोफिनॉन. तर हे दोन एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, बाकीच्याची काही गरज नाही. आता फक्त याला IUPAC नाव देऊन टाकतो. हे कोण आहे, केटोन म्हणजे ALKANE आणि E इज रिप्लेस बाय ONE, अल्कॅनोन. ठीक आहे, हा होता इंट्रोडक्शनचा भाग. आपल्याला अल्डिहाइड म्हणजे काय, केटोन म्हणजे काय, त्यांचं डेफिनेशन, ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड केटोनचे एक्झाम्पल्स, हा इंट्रोडक्शनचा भाग आहे. पहिला एपिसोड आपण इथे संपवूया आणि नंतर लगेच दुसऱ्या एपिसोडकडे आपण पुढच्या लेसनला जाऊया. तोपर्यंत पुस्तकांमध्ये काही वेगळे एक्झाम्पल्स असतील तर त्याचा विचार करा, त्याला नाव देण्याचा प्रयत्न करा. जेवढे कंपाऊंड जास्त ओळखीचे होतील तेवढी ऑर्गॅनिक तुमच्या लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, बाय. भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये. अल्डिहाइड केटोनच्या प्रिपरेशन घेऊन येईल मी लगेच. ठीक.